टाकळी काझी येथे 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने जो आठवडे बाजार सुरू केला होता, हा बाजार खासगी जागेत असल्याने जागा अपुरी पडत होती। त्यामुळे दलित समाजाच्या सर्वांच्या सहमतीने आठवडे बाजाराकरिता पर्यायी जागा उपलब्ध होईपर्यंत तात्पुरती देण्यात आली आहे। या प्रसंगी गावचे समाजसेवक शंकररावजी ढगे, सरपंच अशोकराव ढगे, उपसरपंच हर्षलभाऊ कांबळे, ग्रामपंचायत सदस्य संदीप म्हस्के, अर्जुन पवार, माजी उपसरपंच ॲडव्होकेट अविनाश पवार तसेच ग्रामपंचायत सदस्य योगेश शेलार, विश्वनाथ कांबळे, बापूसाहेब पाचपुते, गुलाबमामू सय्यद, रावसाहेब गावडे, राजेंद्र कांबळे, सुनील नारळे, एकनाथ ढगे, साहेबराव पवार तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले। टाकळी काझी या ठिकाणी गेल्या वर्षी 19 फेब्रुवारी 2023 साली जो आठवडा बाजार चालू केला होता, या बाजारासाठी आपल्या गावातील जे खाजगी लोकांनी जी जागा दिली होती गेल्या 1 वर्षापूर्वी, ती जागा आपण 1 वर्षभर वापरल्यानंतर आपल्या गावाच्या लगत जी आपल्या दलित बांधवांची जी स्मशानभूमी आहे, त्या स्मशानभूमीमध्ये आपण नवीन बाजाराचं नियोजन करत आहोत। या स्मशानभूमी तयार करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी, सर्व दलित बांधवांनी सर्वांनी एकमताने विचार करून या स्मशानभूमीचं अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे। तर उद्यापासून रविवारपासूनचा हा बाजार या दलित स्मशानभूमीच्या लगत आपल्या जामखेड नगर जामखेड रोडच्या लगत भरणार आहे। तरी सर्व ग्रामस्थांनी या बाजारासाठी चांगला प्रतिसाद द्यावा व बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांचा पण चांगला प्रतिसाद मिळतो। तर या पद्धतीने हा आठवडा बाजार या इथून पुढे सुरळीत असा चालू राहील। ग्रामपंचायतीने आठवडा बाजार टाकळी काझीमध्ये सुरू करून 1 वर्षापासून खूप छान संकल्पना राबवलेली होती आणि बाजारासाठी गावामध्ये जागा उपलब्ध नसल्याने रोडच्या कडेला बाजार भरत होता। परंतु बाजारासाठी गाव मध्यवर्ती असल्यामुळे खूपच चांगला प्रतिसाद आजूबाजूच्या गावातून आणि व्यापाऱ्यांकडून बाजारासाठी मिळालेला होता। त्यामुळे ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन बाबासाहेब आंबेडकर उद्यान स्मशानभूमी जे काही होती तर तिथं साफसफाई करून बाजारासाठी खूप छान नियोजन आज केलेलं आहे आणि उद्यापासून या ठिकाणी बाजार सुरू होईल। तर त्याला पहिल्यापेक्षाही उत्स्फूर्त छान प्रतिसाद गावाकडून आणि व्यापाऱ्यांकडून मिळेल अशी अपेक्षा करतो। मागील वर्षी 19 फेब्रुवारीला शिवजयंतीचे औचित्य साधून टाकळी काझी आपल्या गावात आठवडे बाजार सुरू करण्याचे सर्व ग्रामस्थ त्याचबरोबर पंचक्रोशीतील लोक सगळ्यांची मागणी होती। महिलांना बाहेर बाजारासाठी जाण्यासाठी काही त्रास होत होता, त्या कारणाने शंकरराव ढगे आमच्या पॅनलचे प्रमुख व आणखी इतर गावातील ज्येष्ठ मंडळी यांच्या मार्गदर्शनाने आपण मागच्या वर्षी 19 फेब्रुवारीला शिवजयंतीचं औचित्य साधून आठवडे बाजाराची सुरुवात केली आणि वर्षभर एकदम चांगल्या प्रकारे ग्रामस्थांनी, पंचक्रोशीतील नागरिकांनी त्याचबरोबर व्यापाऱ्यांनी एकदम सुरळीतपणे बाजार चालवला आणि प्रतिसाद दिला। त्याचा विस्तार वाढत जाऊन जागा उपलब्ध नसल्याने तात्काळ बाजार सुरू केल्या कारणाने जागा नसल्या कारणाने आपल्या टाकळी काझी गावच्या स्टँडच्या समोर बाजार भरवण्यात येत होता आणि आता जसा प्रकारे दिवस वाढत गेले त्याप्रमाणे बाजारही वाढत गेला, व्यापारी वाढत गेले, पर्यायी नागरिक बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत गेली आणि रस्त्याच्या कडेला पार्किंगची म्हणा किंवा लोकांची वर्दळ वाढल्या कारणाने जागा अपुरी पडायला लागली आणि रस्त्याच्या गाड्याच्या काही धोका होऊ नये यासाठी या ठिकाणी स्मशानभूमीची जागा जी उपलब्ध होती त्या ठिकाणी ती पडीक प्रकारात पडलेली असल्याने त्या ठिकाणी लोक कचरा घाण टाकत होते आणि एक गावच्या एंट्री करण्याच्या ठिकाणी अशा प्रकार असल्या कारणाने शंकरराव ढगे असतील, सरपंच असतील, उपसरपंच असतील, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य असतील व ग्रामस्थ असतील यांनी एकमताने या ठिकाणी असा विचार केला की गावचं वैभवात भर पडेल, थोडं सुशोभीकरण दिसेल आणि जी आठवडे बाजाराची गैरसोय होती जागेअभावी तीही या प्रश्नाने मिटेल अशा हेतूने या ठिकाणी जी स्मशानभूमीची जागा होती ती साफ करून या ठिकाणी प्रशस्त असे पार्किंग आणि व्यापाऱ्यांना बसण्याची सोय या पुढच्या उद्याच्या रविवारपासून ग्रामपंचायतनी
या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान असं या आपण जी जागा आहे या ठिकाणी भरपूर जे झाडं लावले सावली फाउंडेशनच्या माध्यमातून, ग्रामपंचायतच्या माध्यमातून, त्याचं एक या ठिकाणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान अशा प्रकारे एक नाव देऊन हा आठवडे बाजार या ठिकाणी भरून गावाच्या वैभवात भर पडलेली आहे. आणि नागरिकांची आणि व्यापाऱ्यांची जी होणारी गैरसोय होती ती उद्याच्या बाजारापासून बंद होणार आहे. तरी उद्याचा जो बाजार आहे तो या ठिकाणी सुरू होईल नवीन जागेत. त्यासाठी सर्व नागरिकांनी, पंचक्रोशीतील नागरिकांनी, गावातील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे व आत्तापर्यंत जसा बाजार चालला आहे याच प्रकारे पुढील प्रमाणातही त्या चालू ठेवा. आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं, आमच्या गावच्या वतीने जी जी काही मदत लागेल, हातभार लागेल, ते बाजारासाठी आम्ही सक्षमपणे ती पार पाडायला तयार आहोत. धन्यवाद.